नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या उमेदवारीचा तिढा काल कायम राहिलाय। भाजपचे संकट मोचक तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिवसभर प्रयत्न करूनही गीते यांची माघार झालीच नाही। त्यामुळे आता या राजकीय घडामोडींवर सोमवार नंतरच निर्णायक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकमधील जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर ही उमेदवारी नरेंद्र दराडे यांना निश्चित झाली होती। मात्र भाजप संबंधित असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला। काल दिवसभर मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी गीते आणि प्रसाद हिरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र गोकुळ गीते यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही। तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी गणेश गीते यांच्याशी फोनवरून अल्प चर्चा केली असली तरी गोकुळ गीते यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मात्र काही झालं तरी राज्यात आमच्या पूर्ण जागा निवडून येतील असा विश्वास देखील यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। रिपीट होते मला असं वाटतं, प्रयत्न सुरू आहेत आणि निश्चित त्याला यश येईल। आज दिवसभर जर मला थोडा मोकळा वेळ असता तर माझा संपर्क सगळ्यांशी झाला असता। उदयजी आलेले होते आमचे मित्र, त्यांच्याशी झाला असता, गोकुळ गीतेंशी झाला असता, गणेश गीते मी सोबतच होतो। मला वाटतं यातून 100% मार्ग निघेल। बघा, काही झालं तरी आमचे 17 आमदार या ठिकाणी निवडून येतील। आता 11 जागा राहिलेल्या आहेत, 11 जागेवर आमचे सगळे आमदार या ठिकाणी निवडून येतील। 6 बिनविरोध झालेले आहेत, कुठे एकही जागा त्यात कमी होणार नाही। आता थोडा पेच आहे तर आहे, पण या संदर्भामध्ये निश्चित तोडगा काढला जाईल। आणि मी आपल्याला सांगतो, अजून एखाद दिवस थांबावं लागेल। आज माझा संपर्क नाही झाला तर, पण उद्या परवा आपल्याला अपेक्षित निर्णय जो आहे, चांगला निर्णय आम्ही तुम्हाला देऊ। त्यामुळे एकूणच काल नाशिकमध्ये दिवसभर राजकीय नाट्य रंगलं असलं तरी त्यातून कुठल्याही प्रकारची प्रगती दिसून आली नाही। त्यामुळे गोकुळ गीते अद्याप आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत। मंत्री महाजन आज संध्याकाळी पुन्हा नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। त्यामुळे त्यांच्या आजच्या नाशिक दौऱ्यात गोकुळ गीते यांची नोंदणी करण्यात यशस्वी होणार काय बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक।